तर नमस्कार मंडळी, मी निर्जन तुमचं सहर्ष स्वागत करतो माझ्या यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे भटकंती विथ न्यूजर. तर गाईज, वर्षभर मस्त असं UK एक्सप्लोर करून आता फायनली हा रूम सोडायची वेळ आलेली आहे आणि आज मी निघालो आहे अर्थातच इंडियाला. तर वर्ष कसं गेलं काहीच समजलं नाही आणि शेवटी तो दिवस येतो जिथून कधीतरी निघावं लागतंच. तर तो दिवस आजचाच समजावं आणि आज मी निघालो इंडियाला जायला. तर मॉर्निंगला फ्लाईट आहे 9:45ची. तर मी इथून सकाळी 4 वाजता निघेल. इथून आपल्याला पहिली जायचं आहे विक्टोरियाला, तिथून स्ट्रॅटफोर्ड डायरेक्ट हेथ्रो टर्मिनलला अराउंड 6 वाजेपर्यंत पोहोचून जाऊ. त्याच्यानंतर बाकीच्या सगळ्या प्रोसिजर्स, तर ह्या सगळ्या गोष्टी चालूच राहणार आहेत. बट खूप एन्जॉयमेंट केली UKमध्ये आणि ह्या रूममध्ये खूप साऱ्या मेमोरीज अशा कलेक्ट केलेल्या. तर या सगळ्या आठवणी मस्त मनामध्ये पॅक केल्या आहेत. आपल्या बॅगा पण पॅक झाल्यात ऑलमोस्ट, थोड्याशा त्या बॅगा राहिल्या त्या मी आता करून टाकेल. तर ते सगळं करून आता आपण निघतो आपल्या परतीच्या प्रवासाला. होप सो लवकरच UKची यायची वेळ येईलच, बट तोपर्यंत ठीक आहे, ये सफर भी एन्जॉय कर लेते. तर आजचा आपला प्रवास असणार आहे थेट UK टू इंडिया, लाईक मुंबई छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल आंतरराष्ट्रीय विमानतळ. तर खूप मजा करणार आहे या प्रवासामध्ये आणि आजचा आपला प्रवास होणार आहे एअर इंडियाने. तर ते झालेला इन्सिडेंट सगळा लक्षात घेऊन तरी आपण पुन्हा एकदा ट्रस्ट येऊन चाललेलो आहोत एअर इंडियानेच. तर आपली फ्लाईट असणार आहे UK टू दिल्ली आणि दिल्लीला 2 आवर्सचा लेओव्हर आणि त्याच्यानंतर आपण दिल्ली टू डायरेक्ट मुंबईला पोहोचणार आहोत, तिथून 1 तासामध्ये घरी. हा पूर्ण काहीसा असा आपला प्रवास होणार आहे. तर बघूया कसा आपला प्रवास होतो आणि भेटतो डायरेक्ट सकाळी निघायच्या वेळी. तर त्यात चला. सो गाईज, वन लास्ट मोमेंट विथ दिस आवर अकोमोडेशन एरिया. तर फायनली शेवटी निघालोच आपण इथून. वर्षभराचा सुखद प्रवास केला आणि आता निघायची वेळ आलेली आहे. तर चला. ॲक्च्युली काळोख आहे त्याच्यामुळे मी तर फारसा तुम्हाला काही दिसणार नाही, बट हे माझं अकोमोडेशन. रात्री असा काहीसा व्ह्यू होता इथून आणि हा आजूबाजूचा परिसर सगळा. इकडच्या खूप साऱ्या आठवणी आहेत ह्या एरियातल्या. तर गाईज, फायनली आता निघालो आहे. आता मी तर सध्या आहे हाय स्ट्रीटवरती आणि अकोमोडेशनवरून तर निघालो, बट निघताना थोडंसं असं इमोशनल झाल्यासारखं झालेलं अर्थातच. कारण की यार वर्षभराचा असा मस्त असा सुखद अशी जर्नी बोलू शकतो आपण नक्कीच. कारण की खूप मजा मस्ती केलेली, सगळ्या काही गोष्टी केलेल्या आणि त्या वर्षभराच्या सुखद प्रवासानंतर आपण आता हे सगळं सोडून पुन्हा आपल्या घरच्या दिशेने निघालो. अर्थातच परत इथे येणार आहोत, बट त्या जागी परत कधीच नसणार मी. तो जो माझा कम्फर्ट झोन, माझी प्रायव्हसी सगळी असंच काही सगळं म्हणता येईल. सो छोटंसं आपलं घर म्हणता येईल त्याला. तर ते तर आता काही नसणार, बट स्टील लाईफ आहे, आयुष्यात पुढे चालत राहावं. ह्या असे छोट्या मोठ्या गोष्टी होतच राहणार आहेत आयुष्यामध्ये. बट आता ह्याच्यामधूनच आपल्याला खूप काही शिकत पुढे जायचं आहे. आणि आता मी निघालो आहे ते म्हणजेच आपल्या साऊथर्न विक्टोरिया स्टेशनला. कारण की इथूनच मला हेथ्रोला जायला, म्हणजेच हेथ्रो एअरपोर्टला जायला इथून ट्रेन भेटणार. समोर दिसते ते साऊथर्न विक्टोरिया स्टेशन. इथून मला जायचं आहे पहिली स्ट्रॅटफोर्डला आणि मग स्ट्रॅटफोर्डवरून मला निघायचं आहे डायरेक्ट हेथ्रो टर्मिनल 2साठी. सो मग तिथून आपली फ्लाईट आहे आय गेस काय 9:45ची 9:45ची फ्लाईट आहे माझी. सो मला 3 तास आधीच पोचायचं आहे. कारण की काल एक इन्सिडेंट झाला आहे, तर तुम्हाला मी ट्रेनमध्ये बसलो आरामात आपण असं साधं संगीत चर्चा करूया. सो पहिले मी जातो, तिकीट काढतो, कारण की मी तिकीट प्रिंट करून ठेवली. मला फक्त तर कलेक्शन आहे तिकीट काउंटरवरून तिकीट कलेक्ट करायचे. तर काही फायनली आपली इथे तिकीट आलेली आहे. दोन्ही तशीच लंडन ओव्हरग्राऊंडची इथून जी शेनफिल्ड जाणार ती आणि तिथून मग पॅडिंग्टन वाया हेथ्रो. सो ह्या अशा 2 तिकीट आहेत आपल्याला. आणि इथे समोर आपलं साऊथर्न विक्टोरिया स्टेशन. सो थोड्याच वेळ आपली ट्रेनसुद्धा येईल इथे. सो गाईज, फायनली आता आपण साऊथर्न विक्टोरिया स्टेशनला तर आलेलो आहोत आणि तुम्ही माझे बघू शकता आता इथे ट्रेन तर लागलेली आहे. ही बघा
सो ट्रेन लागली आहे आणि अजून निघायला तर वेळच आहे, कारण की परफेक्ट 4ला सुटणारी ट्रेन. आणि आपली ट्रेन समोर आहे, ही बघा इथे. ह्या ट्रेनने आपल्याला जायचं आहे. सो बघू आता, वाट बघूया ट्रेन सुटायची. आणि हे बघा ही आपली ट्रेन जी जाणार आहे लिव्हरपूल स्ट्रीटला. आपल्याला उतरायचं स्ट्रॅटफर्डला. 4 वाजताची ट्रेन आहे. आणि ही आहे ग्रेटर अँग्लिया, सगळ्यात चांगली सर्विस म्हटली जाणारी ट्रेन UK मधली. आणि गणपती बाप्पाचं नाव घेऊया आणि आपल्या प्रवासाला शुभस्तम श्री गणेशम करूया. तर म्हणा गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. स्टॉप रेकॉर्डिंग. तर गाईस मजबूत सीन झालेला. जस्ट ट्रेन सुट्टा पोचलो आणि सीन असा झालेला की आता मॉर्निंगला एकतर लवकर ट्रेन चालू होत नाहीत. तर 4 वाजताची पहिली ट्रेन होती जी की मला माहीत नव्हती. मी आलेलो 4:30च्या ट्रेनच्या हिशोबाने. तर तुम्हाला त्यांनी पाठवून येऊन सांगितलं की 4 वाजता सुटणारी ट्रेन पुढे उभी आहे, म्हणजे एकाच प्लॅटफॉर्मला 2 ट्रेन उभ्या होत्या. तर मी वाट बघत होतो मागच्या ट्रेनची आणि सुटली ही ट्रेन. तर भाई साहब, ह्या 2 बॅगा मी घातली, ही एक बॅग आणि आपली ही बॅग, ह्या सगळ्या घेऊन जो मी सुसाट पळत निघालो आहे ना, शपथ पागल मला हसायला येतं. आणि बघा आपली ट्रेनसुद्धा सुटलेली आहे. म्हणजे लिटरली 1 मिनिटासाठी मी वाचलो, नाहीतर आज काय माझं खरं नव्हतं. आणि ही अशी आहे आतमधून ग्रेटर अँजेलिया. असं सिटिंग पोस्चर, वाईड विंडोज. आणि UK मध्ये सगळ्याच तुम्हाला ट्रेनला ऑटोमॅटिक डोअर बघायला मिळतीलच. आणि इथे सुद्धा बसायसाठी तुम्हाला असे सिटिंग अरेंजमेंट दिलेले असतात. सो ही एक मला भारी. आणि ह्या ट्रेनमध्ये वॉशरूमसुद्धा आहेत पुढच्या साईडला. सो ही पण एक गोष्ट आहे. तर आता काम करतो मी, जातो पुढच्या साईडला आणि नंतर मी तुम्हाला सांगतो जी गोष्ट मी तुम्हाला सांगणार होतो की काय सीन झाला नक्की तो. आणि थोडीशी झोप पण काढूया, कारण की मला वाटतं 24 तास झाले असतील मी झोपलेलो नाही आहे. तर मजबूत डोळ्यावरती झोप आहे. आणि हे बघू शकता पूर्ण डोळ्यांच्या खाली पूर्ण असं ब्लॅकेट्स आलेत. सो पहिल्या आधी आपण आपल्या मेन जो गोष्ट आहे ती डिस्कस करतो आणि नंतर तुम्हाला भेटतो. पण आधी मी पुढे जातो. सो तर गाईज सीन असा झालेला. तर काल माझा मित्र आणि आम्ही दोघांची एक फ्लाईट 1 दिवस आड करूनच होती. म्हणजे त्याची 20ला होती आणि माझी 21ला होती मॉर्निंगलाच. तर काल तो निघाला. ॲक्च्युली त्याची फ्लाईट दुपारी होती 12:45ची. तर तो निघाला आय गेस 9:30ला आणि पोचला लेट, काउंटर क्लोज. आणि चक्क 10 मिनिटांसाठी त्याची फ्लाईट सुटली. सो मला अशी काही रिस्क घ्यायची नव्हती. तर मग विचार केला की लवकर निघालेलं कधीही चांगलं. मग 10 मिनटं असू दे किंवा मग 1 तास असू दे, ते तिथे जाऊन बसायला परवडतं. बट मग ते आता त्याला नाही म्हटलं तरी 35,000 रुपये परत टाकायला पाहिजे सिंगल फ्लाईटला. कारण की जर तुम्ही राऊंड ट्रिप काढता तर ती स्वस्त पडते अर्थातच, आणि सिंगल ट्रिप तर महागच जाते. तर मग आता तेच झालं शेवटी. तर बघू कसं काय. तो आता विचार करतो. तो येतो तर बोलला मला 1-2 दिवसामध्ये. बट ठीक आहे, मी नाव नाही सांगत, पण तो हा व्हिडिओ बघायचा त्याला नक्की समजेल कोण आहे ते. आणि आय गेस तो कमेंट पण टाकली तर टाकू शकतो याच्यावरती. मला शिव्या तर 100% घालणार मला याला यूट्यूबमध्ये घेतलं याचं कॉन्टेंट म्हणून. तर बघू आता. आणि मी पण आता पोचेल रेल्वेला आय गेस 5 वाजेपर्यंत मी मे बी पोचायला पाहिजे. हां आता वाजले 4:12 झालेत. तर मग 5 वाजता मी पण पोचलो पाहिजे आपल्या स्ट्रॅटफर्डला. स्ट्रॅटफर्डवरून परत 45 मिनिट्स जर्नी. तिथून डायरेक्ट हेथ्रोला एकदा पोचलो. बॅगेज क्लेम म्हणजे बॅगेज त्यांच्याकडे दिलं का आपलं काम संपलं. मग आपण बिंदास मोकाट एकदम फिरू मस्तपैकी. जे काय पाहिजे ते सुव्हिनियर्स पण कलेक्ट करू, खूप काही गोष्टी घेऊसुद्धा. तर आणि मी एवढा एक्सायटेड आहे ना, म्हणजे तो जो अकोमोडेशन सोडायचा जो पार्ट सोडला ना, तर मी एवढा एक्सायटेड आहे ना की भाई घरी जायचं आहे. गणपती यार
कोकणी माणूस आणि गणपतीला घरी जाणार नाही असं होणारच नाही. सो तीच क्रेज ठेवून मी चाललो आता आणि मस्त 1 महिन्याची सुट्टी भेटली कामावरती. परफेक्ट 1 मंथ पूर्ण सुट्टी. आज 21 तारीखपासून सुट्टी टाकली, नेक्स्ट 21 तारीखपर्यंत पूर्ण इंडियामध्ये गाजवायचं. 21 तारीखला आपली रिटर्न जर्नी आहे. तर मग मजा करूया, दनादन करून देऊया पूर्ण. आणि खूप सारे राईड्स होणार आहेत. गणपती स्पेशल ब्लॉग तर होणारच आहेत. तर मग खूप सारी मजा मस्ती करूया आणि त्या सगळ्या आपण यूट्यूबवरती टाकणार आहोत. तर तुम्ही नक्की व्हिडिओ बघत राहा आणि यूट्यूबवरती तुम्ही ॲक्टिव्ह राहा, ज्याच्यामुळे माझ्या व्हिडिओज तुम्हाला नक्की पोचतील. सो स्टे ट्यून. आणि ही व्हिडिओ आपण आता डायरेक्ट एअरपोर्टवरतीच जाऊया, कारण की आता दाखवण्यासारखं तर काहीच नाही. बघू शकतात बाहेर पूर्णच काळोख आहे. हे सगळं रिफ्लेक्शन माझ्या बॅगचं इथे दिसतंय. सो गाईज फायनली आपण आता स्ट्रॅटफर्डला पोहोचलेलो आहे आणि तुम्ही बघू शकतात पूर्ण स्टेशन खाली आहे. आणि आपली फर्स्ट ट्रेन आहे जी आपल्याला हैत्रोला पोहोचवणार आहे, ती आहे 5:34ची. सो अख्खं स्टेशन खाली आहे, कोणीच नाही आहे स्टेशनवरती आणि एकटाच आपला मी उभा आहे आणि बडबड चालली आहे आपली. आता मी ते विचारलं तर मला समजलं की 5:34ची आपल्याला फर्स्ट ट्रेन आहे जी जाणार हैत्रोला. आणि आता वाजलेत 5. वा भाई, म्हणजे तब्बल 34 मिनटं अजून इथे वाट बघायची. आणि इथे तुम्हाला ना हरवण्यासारखं असं काहीच नाही आहे, कारण की हे बघा, जर तुम्ही समोर बघितलं ना तर पूर्ण इन रूट त्यांनी दिलेलं आहे. म्हणजे जर स्ट्रॅटफर्डवरून सुटणारी ट्रेन कुठे कुठे जाणार, जर हैत्रोवाली असेल तर ट्रेन इथून नंतर तिथून ट्रॅक रूट चेंज करून इकडे, बाकीचे पुढची रीडिंगला जाणारी ट्रेन इकडे. हे सगळं या लोकांनी प्रॉपरली असं दिलेलं आहे. आणि हा यांचा ओव्हरऑल मॅप आहे जस्ट फॉर द एलिझाबेथ लाईन. हा फक्त एलिझाबेथ लाईनचा मॅप आहे. आणि हा मॅप बघा तुम्ही, काय क्रिटिकल आहे, काय क्रिटिकल कोणाला समजेल. म्हणजे लिटरली आता मला वर्ष झालं UK मध्ये येऊन, स्टील मी गुगल मॅप वापरूनच फिरतो इथे. मला ट्रेन ट्रॅव्हल करायचं असेल ना तर मी गुगल मॅप लावतो, आधी गुगल मॅपवरती टाकतो इकडे इकडे जायचं, जसं सांगेल तसंच जातो. डोकं स्वतःचं वापरत नाही, कारण की इथे खूप कन्फ्युजिंग आहे. जिथे तुम्हाला अंडरग्राऊंड आहे त्याच्याच खाली तुम्हाला ओव्हरग्राऊंड आहे. तिथून बाजूला गेलं तर तुम्हाला एलिझाबेथ लाईन आहे, तिकडे गेलं तर ट्यूब आहेत. असं सगळं कन्फ्युजन आहे इथे. सो हे सगळं कन्फ्युजन चालूच राहणार आहे. आणि मला वाटतं जोपर्यंत यूज टू होणार तोपर्यंत आपल्या इथून कायमचीच निघायची वेळ येणार, म्हणजे 2-3 वर्षानंतर अजून आलेली आहे. समोर बघतात ही आपली ट्रेन. सो गाईस फायनली आता आपण ट्रेनमध्ये चढलो आहे. तर इथून आपल्याला अराउंड 45 मिनिट्सचं ट्रॅव्हल डिस्टन्स आहे फ्रॉम स्ट्रॅटफर्ड टू हैथ्रो टर्मिनल 2. आता आपण इथून आधी पहिली स्ट्रॅटफर्डला हैथ्रो टर्मिनलला पोहोचूया. आपण हिथ्रो टर्मिनलला. तर आता मी चाललो आहे टर्मिनल 2ला. सो पटापट आपण लगेच येऊया आणि ह्या मोठ्या बॅगपासून सुटका व्हाव्या, कारण की अक्षरशः ओढताना हात दुखायला लागलेत. आणि मजबूत मोठं हिथ्रो टर्मिनल 2 आणि तिथे पोचायसाठी तरी नाही म्हटलं तरी 15-20 मिनटं लांबच्या लांब चालायला लागतं. आणि बघा हे असं काहीसं आहे. सो इथून तुम्हाला चालत जायला लागतं पूर्ण. आणि त्याच्यानंतर मग आपल्याला तिकडे समोर एअर इंडियाचं काउंटर शोधायचं आहे आणि त्यानंतर मग आपण आपल्या बॅगेज आणि सबमिट करणार सगळं. सो चला पटापट आपण हे सगळं करूया आणि फक्त फ्री होऊन मस्त होई किंवा आपण ड्युटी फ्रीमध्ये फिरू. कारण की सेल्फ चेक इन होतं. एअर इंडियावाल्यांनी ना खूप एक गोष्ट घाण केली, ती म्हणजे सेल्फ चेक इन काउंटर ठेवले, त्याच्यामुळे खूप प्रॉब्लेम झाला मला. आणि मेन म्हणजे त्याच्यामुळे ना गर्दी होत होती. आणि द मेन रिझन इज लाईक की कोणाला समजत नव्हतं, त्याच्यामुळे अजून टाईम जात होता. सो आता आपल्याला जायचं आहे B गेटला. ॲक्च्युली आय गेस माझा गेट आहे खाली. सो आता मी इथून खाली जायचं आहे. त्याच्यानंतर अजून फ्लाईटला तर खूप वेळ आहे, त्याच्यामुळे काही एवढं टेन्शन नाही आहे आपल्याला. सो मी विचार करतो की इथे काहीसं थोडंसं फिरून घेऊ आणि कुठेतरी जाऊन खायला बसू आणि मग मस्त आपलं डिस्कशन करू. सो मी तुम्हाला दाखवतो. हा असा काहीसा एरिया आहे आजूबाजूचा. इकडे सगळे ड्युटी फ्री शॉप्स आहेत लाईक हे. आणि इथून आपल्याला जायचं आहे खाली. तर मस्त आता खाली जाऊया, कारण की सगळ्याचं टेन्शन झालं आहे आणि फ्लाईटला पण खूप टाईम आहे.
सो एवढा काय टेन्शन नाही. आता आपण फुल चिल आउट मारू शकतो आणि आता मस्त ड्युटी फ्री शॉप्स एन्जॉय करूया. आता उतरल्या तुम्हाला सगळीकडे बघा लिकर शॉप्स आणि सगळं चालू झालं आहे. इथे परफ्यूम्स आणि आहेत. तो आता बघू आता कसं काय ते. आणि पहिले आपण घुसूया दारूच्या सेक्शनमध्ये. सो दारूच्या सेक्शनमध्ये येताच मला समोर दिसलेला आहे एयूचा ओडका. तर खूप भारी ओडका हा मी ट्राय केला आहे. त्याच्यानंतर मग बेलीस आहे तिथे, क्रीम बेलीस या ओरिजिनल्स. त्याच्यानंतर खूप सारे आहेत. तुम्हाला रेमी मार्टिन आणि वेगवेगळे ब्रँड बघायला भेटेल, जे की ब्रँड मी बघितले पण नसतील आधीपर्यंत. आपण असं काय बेवडा नाही आहे, फक्त ब्रँड माहिती आहे आपल्याला. दॅट्स द रिझन, बाकी काही नाही. उगाच लोक मग कमेंटमध्ये टाकतात की भाई कुठली पितो आहे, हे पितो आहे, ते पितो आहे. काही पित नाही मी. हेच फुल स्कॅम झालेला माझा. आता मी लास्ट टाईम सारखाच गोळ घातलेला. माझा गेट होता बी आणि मी गेलेलो एमध्ये आणि पटकन बघितलं ना. आणि तुम्ही समोर बघू शकतात भलं मोठं विमान इथे उभं आहे समोरच. आणि आज वेदर पण खूप छान वाटतोय, जसं क्लाउडी आहे. क्वांटस स्पिरिट ऑफ ऑस्ट्रेलिया विमानावरती लिहिलं आहे, हे वाचून दाखवलं, बाकी काही नाही. सो चला आपण जाऊ मस्तपैकी खाली, टेन्शन नाही आहे. आणि बघूया आता खाली काय काय, कारण की भूक लागली आहे मला आता. तर गाईज आयुष्यामध्ये काय पाहिजे तसं छान व्ह्यू, हातामध्ये अशी स्टारबक्सची कॉफी. कुठे गेला स्टारबक्सचा लोगो? हां, हातामध्ये अशी स्टारबक्सची कॉफी, असा छान व्ह्यू आणि मस्त अशी प्रॉपर सीट. सो चला आपण पण एन्जॉय करूया असा व्ह्यूचा. आणि फ्लाईटला तर खूप वेळ आहे, त्यामुळे मी तर मस्त निवांत आहे. विचार चालला आहे की पूर्ण फिरायचा, बट बॅग वाटेवर जड असल्यामुळे ना कसला वैताग आलेला ना. म्हटलं गप तिथून खायला घेतलं आणि गप बसलो इथे. हा सुख म्हणतात ते हेच. नऊ तासाचा प्रवास आहे. मस्त खाणार झोपणार ताणून द्यायचं पूर्ण प्रवासामध्ये आता आपल्याला. सो गाईज आता थोड्या वेळामध्येच ना बोर्डिंग चालू होणार आहे आणि आपला गेट नंबर आहे B36. सो समोर B36 आता इथेच बोर्डिंग चालू होईल. आणि फ्लाईटचा टायमिंग होता 9:45 आणि फ्लाईट ॲज युज्युअल एअर इंडिया 15 मिनटं परत डिले आहे. लास्ट टाईम हाफ ॲन आवर डिले, ह्या टायमाला परत 15 मिनटं डिले. तर आता बघूया किती वेळ लागतो. आणि आता कारण की स्टाफ पण तिथे आलेलंच आहे, मी बघतो ते. आता मी मागासपासून तिकडे बसलेलो त्या साईडला, जिथे समोर ह्या कॉर्नरला बसलेलो. सो आता मग तिथून म्हटलं इथेच येऊया बघू. आणि मग परत बोर्डिंग आणि स्टार्ट झाली तर मग परत इथून इकडे पळापळ करण्यापेक्षा म्हटलं इथेच येऊन बसू. स्वतः बघू थोड्या वेळात कसं काय ते. होप सो. आता मला एक नवीन टेन्शन आहे की माझ्या बॅगेजचं, कारण की मला तिकडे बोलले की तुला बॅगेज दिल्लीला कलेक्ट करावं लागणार. सो आता मला ते पण कन्फर्म करायचं आहे की मला माझं बॅगेज भेटणार की डायरेक्ट मुंबईला भेटणार, की मला कलेक्ट करून परत मग ते करण्यापेक्षा. कारण की तो डबल उद्योग होणार आणि मला फक्त 2 आवर्सचा लेओव्हर आहे तिथे फक्त. म्हणजे माझी मजबूत धांदर होणार आहे, कारण की त्या सगळ्या नादामध्ये लिटरली धांदरली जाणार आहे माझी चांगलीच. सो लेट्स सी कसं काय ते बघूया आता. तर चला बोर्डिंग स्टार्ट झाली की मी मला बोर्डिंग स्टार्ट झाली की तुम्हाला मी नक्की अपडेट देतो. सो गाईज फायनली आपलं बोर्डिंग चालू झालेली आहे आणि फ्लाईट ॲज युज्युअल 10 मिनटं लेट आहे. तर आता बघूया फायनली 15 आवर्स, त्याच्यानंतर आपण 1 वर्षानंतर प्रॉपर घरी जाणार आहोत. आणि खूप एक्सायटेड आहे घरातल्यांना भेटायला. जस्ट 15 आवर्सची जर्नी आणि त्याच्यानंतर आपण थेट आपले सपनों की शहर मुंबईमध्ये. आणि नंतर आपल्या राईड्स ॲज युज्युअली चालू होणार आहेत. सो दनादन आपल्या परवापासून राईड होणारच आहेत आणि लवकरच कोकण राईडसुद्धा येणार आहेत. सो ह्या ब्लॉगनंतर आपली कोकण राईडची सिरीज लगेच चालू होईल. सो तुम्ही ती पण व्हिडिओ बघा. आणि आता आपण बोर्डिंगला जाऊया, कारण की बोर्डिंग ऑलमोस्ट समोर चालू झाली आहे. सो लेट्स गो आणि डायरेक्ट तुम्हाला फ्लाईटमध्येच भेटतो. नंतर आपण मील पण काय ते पण एक्सप्लोर करू आणि डायरेक्ट आपण दिल्लीला जाऊया. दिल्लीहून डायरेक्ट मुंबई आणि डायरेक्ट मग आपल्या घराला. सो गाईज फायनली आता आपली बोर्डिंग चालू झाली आहे आणि आता प्लेनमध्ये पण एंटर करतो आहे. सो जस्ट 3, 2, 1 आणि हा आपला एंट्री करायला स्टार्ट झालेली आहे. सो मस्त मजा येणार आजच्या फ्लाईटला, कारण की घरी जायचं सुख काय असतं ना ते एखाद्याला लांब राहूनच कळतं. आणि फायनली आपण घरी चाललो आहे.
तर 15 आवर्स आणि त्याच्यानंतर आपण आपल्या मायदेशामध्ये असणार, म्हणजे अर्थातच मुंबईमध्ये. सो आय एम लिटिल बिट एक्सायटेड. Yes bro. Got loads of fans. Just 1K subscribers. 1K subscribers. Yeah. गाईस फायनली इंटर गेलेलं आहे आणि हा काहीसा कॉकपिट एरिया, सॉरी हा काहीसा पूर्ण इंटेरियर आहे. आय गेस सगळे सीट मला वेगळ्या वाटतात आता एअर इंडियाच्या लास्ट टाईमपेक्षा. आणि आपण कुठेतरी एकदम मागे असणार आहोत कारण की 39B आहे आपला. मला वाटतं एकदम लास्टला आपली सीट्स आहेत. कुछ पल की बात आहे गाईस. तर गाईस फायनली आपण बसलो आहे. तर आपला सीट नंबर आहे 39B आणि मिडल भेटले. आणि फर्स्ट टाईम गाईज एअर इंडियाची स्क्रीन वर्क करते. सो दॅट इज द बिगेस्ट थिंग. इट्स वर्किंग इन फर्स्ट टाइम. आणि आपल्या बाजूला जी विंडो सीट आहे ती खालीच आहे सध्या तरी. जर कोण ना आलं तर तीसुद्धा आपणच घेणार आहोत. तर मग मस्तपैकी पूर्ण आपल्याला UKचा एक मस्त व्ह्यू घेऊ टेक ऑफपासूनचा, कारण की मग हेथ्रोपासूनचा व्ह्यू खूप भारी भेटतो. समज असा जण काहीसं खूप सारं एन्जॉयमेंट करता येईल आपल्याला. आणि वेदर तर बाहेर खूप चांगलं आहे, तुम्हाला दाखवतो. इट्स लाईक क्लिअर वेदर आहे, म्हणजे लाईक क्लाउडी आहे, बट असं नाही की तुम्हाला पूर्ण व्ह्यूच ब्लॉक होईल. तर टेक ऑफ नंतरच आपल्याला क्लिअर वेदर भेटेलच. आणि एअर इंडियाची ह्यावेळी स्क्रीन खूप चांगल्या भेटल्यात, म्हणजे मला मी एक्सपेक्ट नव्हतं केलेलं की अशा असतील, बट त्या खूप चांगल्या आहेत म्हणजे मला. आणि खूप सारी आपली बॉलिवूडची मूवी दिसत आहेत मला याच्यामध्ये. तर मी बुक केलेली मिडल सीट ही वाली, आणि इथे कोण पॅसेंजर आलाच नाही, तर आपण ती सीट बळकावलेली आहे. आणि आता इथे आपण बसणार आहोत. आणि हा आपला काहीसा लाईव्ह मॅप असणार आहे आजच्या रूटचा. हा असा काहीसा मॅप आहे आपला, लंडन टू दिल्ली आणि नंतर दिल्ली टू मुंबई. के लिए मेटल टिप को बकल में डालें और स्ट्रैप को खींचकर कस दें. सीट बेल्ट खोलने के लिए फ्लैप उठाएं और सिरों को अलग करें. आपला पहिला मील आलेला आहे आणि ह्याच्यामध्ये मी घेतलं आहे इडली मेंदू वडा आणि सांबार चटणी. साऊथ इंडियन एक क्रोसॉन दिलं आहे, हे काय दिलं आहे, शॉर्ट ब्रेड दिलं आहे, त्याच्यानंतर जॅम दिलं आहे, त्याच्यामध्ये वाईप्स आहेत, बटर आहे आणि ऑरेंज ज्यूस. हा ब्रेकफास्ट मील दिलेला आहे पहिला. तर पहिले आपण हा मील करूया आणि चेक करूया कसं आहे, आणि मी तुम्हाला नक्की सांगतो याची टेस्ट. एक्सपेक्ट नव्हतं केलं की मला एरोप्लेनवरती एवढ्या उंचावरती येऊन मला हे खायला भेटेल, इडली, उपमा आणि सांबार. वाव. आणि बाकी हे सगळं तर नॉर्मल तुम्ही बघतातच, बट हे खूप स्पेशल होतं माझ्यासाठी. तर आता मस्त, तर आता हे ट्राय करूया आणि याचा रिव्ह्यू मी तुम्हाला देतो की कसं आहे. छोटूशा इडली आहेत बट खूप सॉफ्ट आहेत एकदम. उपमा पण खूप चांगला आहे आणि हे सांबार पण चांगलं आहे. नॉट लाईक आपलं जे स्ट्रीटवाला सांबार, बट त्या मानाने खूप चांगलं आहे, खूप म्हणजे खूप चांगलं आहे. सो आता हे सगळं फिनिश करूया आणि मग हे सगळं खातो आणि नंतर मग मी तुम्हाला भेटतो नेक्स्ट मीलमध्ये. लास्ट मील आलेला आहे आणि ऑलमोस्ट 3 तासानंतर आपली लँडिंग आहे. सो लँडिंगच्या आधीचा लास्ट मील आला आहे. तर मी घेतला आहे चिकन मील. तर चिकन मीलमध्ये आपल्याला इथे राईस, चिकन करी, नॉर्मल वॉटर, त्याच्यानंतर डेझर्टमध्ये मॉझी आली, चॉकलेट मॉझी. इथे एक व्हीट ब्रेड दिला आहे आणि ही थोडीशी बटाटा छोले अशी भाजी दिली आहे. त्याच्यानंतर बटर आणि टिश्यू वाईप्स, कटलरीज. तर हा असा काहीसा कंप्लीट मील आहे आपला आजचा. तर आता मी ट्राय करतो आणि तुम्हाला सांगतो.
ब्रेकफास्ट अमेझिंग होता. त्याच्यानंतर स्नॅक्स पण चांगले होते, खूप छान होते. चहा कॉफी तर चालूच होती दिवसभर. चहा कॉफी ड्रिंक्स कोल्ड ड्रिंक्स सगळं चालू होतं. आता आपला मील पण आलेला आहे, सो मस्त एन्जॉय करूया आणि मी पण तुम्हाला दाखवतो. आणि बाकी तर आपल्या गप्पा गोष्टी होतच असणार आहेत. चला. सो गाईज आता सगळं झालेलं आहे. आता बॅगेजसाठी वेट करतो आहे. आता बॅगेज झाली, कस्टम क्लिअरन्स करू आणि नंतर मग डायरेक्ट आपल्या डोमेस्टिक ट्रान्सफरला जाऊ आणि वेट करू आपल्या मुंबईच्या फ्लाईटचा. सो खूप घाईघाई झाली कारण की असला पळत सुटलेलो ना, कारण की ॲक्च्युली माझ्याकडे फक्त आता 1.5 hour आहे मला इथून फक्त जायला, कारण की फ्लाईट जर चुकली असते तर लय वांदे झाले असते. सो दिल्ली एअरपोर्टला आणि इथे झालं आहे मजबूतवाला पंगा, कारण की मी जे काही ई वेब्स घेऊन आलेलो ते सगळे या लोकांनी काढून घेतलेत आणि प्लस माझ्या पासपोर्टवरती यांनी नंबरांनी नोट करून घेतला. आय गेस मे बी मला काहीतरी पॉईंट्समध्ये लोक मजबूत मारणार आहेत माझी. कारण की सीन असं आहे की ई वेब्स आर नॉट अलाउड इन इंडिया. आता मी येऊन बसलो इथे गेट नंबर 43ला आणि थोड्या वेळामध्येच बोर्डिंग चालू होईल. असला पंगा झालेला ना, कारण की इश्यू झालेला की माझी एअर इंडियाची फ्लाईट होती जी लंडन टू दिल्ली होती, ती झालेली प्रॉपर लेट. म्हणजे 2:15ची माझी फ्लाईट इथे होती आणि ती फ्लाईट आली 12:15ला. त्यानंतर बाहेर पडलो त्याच्यानंतर मग ते बॅगेज कलेक्ट करण्यामध्ये माझी 15 मिनटं तर तिथेच गेली असतील. त्याच्यानंतर मग मी गेलो इमिग्रेशनला इमिग्रेशनवरती तर वेगळाच पंगा झाला भाई. गर्दी एवढी भरलेली होती ना, तर या लोकांनी ते इश्यू केला आणि एकतर मी रिक्वेस्ट करत पुढे गेलो तर बॅगेमध्ये माझे होते ई सिगरेट्स. मग त्याच्यामुळे त्यांनी सीन क्रिएट केला. त्यामध्ये माझा परत टाईम वेस्ट झाला. त्या सगळ्यामध्ये मला तर वाजले इथे यायला प्रॉपर 1:30 झाले तुम्ही बघू शकता. आणि आता थोड्या वेळामध्ये इथे बोर्डिंग पण चालू होईल. तर समोरच आहे बघा एअर इंडियाचं प्लेन, म्हणजे आजची फ्लाईट. आणि आता आपण चाललो आहे खाली इथून. सो चला. आज काही खरं नाही, सगळ्याच गोष्टी पडत चालल्या आहेत. नुसतं पासपोर्ट पडत नाही, सगळंच पडत चाललं आहे. बघू आता फायनली 2 तास शेवटचे, त्याच्यानंतर डायरेक्ट मुंबई. सो चला. तर आपण फायनली बसलेलो आहे प्लेनमध्ये. आपली सीट आहे 28A आणि इथे पण आपल्याला विंडो सीटच भेटले. जसे की लंडन टू दिल्ली आपली विंडो सीट नव्हती पण तरी पण भेटलेली. बट आता ही तर माझी कन्फर्म विंडो सीटच होती. आणि असा काहीसा व्ह्यू आहे. आता विंडो क्लीन नाही आहे अजिबात. तर आणि प्लेन पण खूप छोटं आहे, कंजेस्टेड आहे. केबिन बॅग पण खाली पाठवले त्या लोकांनी. आणि बघा बोर्डिंग पण चालूच आहे ऑलमोस्ट. तर थोड्या वेळामध्ये पण टेक ऑफ होऊन जाईल. सो चला निघू आणि पोचूया आपण मुंबई एअरपोर्टला. आणि नंतर मग तिथून तुम्हाला पुढचा ब्लॉग कंटिन्यू करूच आपण. सो चला. तर हेच फायनली आता आपण टेक ऑफसाठी पण रेडी झालो आहे. ऑलमोस्ट आपली फ्लाईट चालू झालेली आहे आणि निघालो आहे परत आपण दिल्ली टू डायरेक्ट मुंबईला. स्वतः दाखवण्यासारखं तर काहीच नाही तुम्हाला बाहेर, कारण की पूर्ण काळोखाचं तुम्ही बघू शकता. ऑलमोस्ट रात्रीचे 2 वाजता काय दाखवणार ना तुम्हाला मी पण. तर पण डायरेक्ट मुंबई एअरपोर्टलाच भेटू, कारण की बाहेर 0 विजिबिलिटी. काही जर मील आला तर मी तुम्हाला तो एक्सप्लोर करायलाच नक्की. सो गाईज फायनली आपण पोचलेलो आहे छत्रपती शिवाजी महाराज इंटरनॅशनल एअरपोर्टच्या टर्मिनल 2 वरती. आणि फुल भारी वाटतं आहे, कारण की परफेक्ट 1 year नंतर आपण घरी आलो आहे. सो फिलिंग फुल एक्सायटेड आणि घरातल्यांना भेटायला तर खूप एक्सायटेड आहे मी आता. तर आता मस्तपैकी पहिली बॅगेज कलेक्ट करूया, नंतर बाकी तर सगळं काम झालेलं आहे आपलं. सो बॅगेज कलेक्ट केल्यानंतर मला फक्त आता तिथून बाहेर निघायचं, कॅब पकडायची आणि मग घरी जायचं आहे. मग आता मजा आहे ना. आता तर धमाल मस्ती खरी चालू होणार आहे, कारण की नवनवीन ब्लॉग्स आता चालू होतील. सो चला पहिली बॅगेज कलेक्ट करू आणि नंतर मग पुढे भेटतो तुम्हाला. तर काही आता फायनली कॅबमध्ये बसलो आपण आणि निघालो. तर मुंबईमध्ये आलो शेवटी पूर्ण वर्षभरानंतर. फुल एक्सायटेड आहे आणि वाटेमध्ये
त्यामध्येच एअरपोर्टला आपली एकाशी ओळख झाली. तर नावाचं नाव विसरलो मी, पण सोबतच आहे काय आपल्याबरोबर. तर मग आता दोघं चाललो आहे. तो ठाण्याला चालला आहे आणि मग मी तिथूनच ठाण्यावरून पुढे मग दिव्याला जाईल. तर मग आता बघू. घरी गेल्यावरती मला फक्त घरच्यांची रिॲक्शन बघायची कशी आहे ती. तर मला मम्मीची रिॲक्शन बघायची. मम्मी फुल शॉक होणार आहे, आई पोरगा आला कसा काय. मी बोललेलो 24 तारीख आणि मी आलो आहे 22 तारीखला. सो बघू आता कसं काय ते. तर आहे का पकड असं पकड पकड बोल. मी सार्थक बोलू चालतो. चल लवकर लवकर चल लवकर. जड आहे, खाऊ पाहिजे ना त्याच्यातलं, खाऊ पाहिजे ना त्याच्यातलं. मग चढ ढकल लवकर दे. तर गाईज आता फायनली घरी आलो आहे. स्टेज आता मम्मीची रिॲक्शन बघू. 1 2 3 अरे बॅगा घे, तोंडाकडे काय बघते. आला बाबाली काय त्याचं औक्षण बिक्षण करायचं.